वेळ वाचवता येईल तितका वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सुरुवातीला अगोदरच या स्पर्धेचे जे काही नियम आहेत ते आम्ही नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले होते. की सुरुवातीला सांगितलं होतं की कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी ड्रेस आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आणि जो तुमचा 12th मॅन आहे अर्थातच 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आज संपूर्ण ड्रेस कोड मध्ये हवा आहे. आणि त्यानंतर पाहिलं तर ओमसाई वांगणी या टीमचा 12वा जो प्रतिनिधी आहे तो संपूर्ण ड्रेस कोड मध्ये नाही आहे. त्यामुळे पिंपरोली संघाने 12वा जो खेळाडू आहे त्याने एक्सेप्ट घेतलाय की तो खेळाडू संपूर्ण ड्रेस कोड मध्ये नाही आहे. आणि इथून ओमसाई वांगणी या संघाला 2 रनची पेनल्टी देण्यात आली आहे. हे देखील लक्षात सुद्धा तुम्ही सातत्याने क्रिकेट खेळत असा आणि जेव्हा जेव्हा तुम्ही अंबरनाथ असोसिएशन मध्ये जेव्हा जेव्हा मॅचेस खेळताना तेव्हा तेव्हा तुम्हाला जे काही स्पर्धेचे नियम आहेत ते तुम्हाला हे चांगलेच ठाऊक आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगण्याची वरती भानुदाशीत आणि त्याच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज भानुदाशीत ऑन अ फायर षटकार. क्या बात आहे. इथे आपण पाहतोय पिंपरोली संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग भरपूर चांगली करतोय. 2 चेंडूची फेकी झाली आहे. 2 चेंडूंमध्ये 8 धावा फलकावरती. शॉर्ट लेन गुडलिन स्पॉटचा बॉल चेंडू पडल्यानंतर बाहेर बळण घेणारा बॉल परंतु या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडले काय अगदी भानुदाशीत स्ट्राइक एंड वरती होते. शफल झाले होते पुढे खेचण्याचा प्रयत्न परंतु एस्टनच्या पाठीमागे किती चाणाक्षी पहा तुम्ही एसटी रक्षकाची. आणि त्या ठिकाणी अगदी फलंदाज होईल बाद पगला धक्का लागत असताना टीम पिंपरोली संघाला भानुदाशीत बागटडक आउट. तर आई गावदेवी पिंपरोली बी या संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर ओव्हर पिच बॉल होता कट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट त्या ठिकाणी एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर डायरेक्ट हिट देखील त्यांनी लगावलाय. आणि एक महत्वाचा गडी अर्थातच त्याने बाद केलाय. भानुदाशीत या खेळाडूला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय त्याच्या नावाने संपूर्ण टीम ओळखली जाते. काशीनाथ ऑन स्ट्राइक तुम्हाला पाहायला मिळतील. हा देखील एक हार्ड हिटर आहे. काशीनाथच्या नावावरती देखील आपण अनेकदा विक्रम पाहिले. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक क्रीडांगणावरती एक वेगळा विक्रम त्याच्या नावावरती सातत्याने पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर इथून स्ट्राइक एंडवरती काशीनाथ असतील. हे दोन्ही खेळाडू जर 4 ओव्हर पर्यंत टिकून बसले तर मॅचचं चित्र हे पालटू शकतं.
आणि या मॅच मध्ये आपण सातत्याने पाहिलं तर 3 चेंडूंमध्ये 8 धावा आणि एक महत्वाची विकेट आहे. परंतु गोलंदाज करण वरती भरपूर काही जबाबदारी आहे. या करणला चांगला स्टाऊक येतून आता या दोन्ही खेळाडूंची पार्टनरशिप ही लवकरात लवकर बाहेर काढावी लागेल. आणि या मॅच मध्ये स्ट्राईक एंड वरती काशीनाथ, चला मॅचचा रिझम तुम्ही तोडू नका. आणि विचार केला तर आमच्या 12th मॅन आमच्या सोबत जोडलेत, अगदी त्यांच्याकडनं माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली की हे दोन्ही खेळाडू सख्खे बंधू आहेत. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू सातत्याने गरजेची जबाबदारी या चांगल्या पद्धतीने पार पाडतात ना. आणि त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आता स्वतः घरच्या टीमला मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीवरती पोहोचवतील का. पण तू शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला फेकून दिलाय फाईन लेगला. अगदी 3 चेंडूचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतील. शेवटच्या क्षणाला चेंडू स्टॉप केला आणि त्या ठिकाणी या 2 धावा दफलकावरती पाहायला मिळतील. या 2 धावाच्या मदतीनं 10 धावा दफलकावरती स्कोर ऑन द बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. कारण बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय 4 चेंडूंची फेकी झाली आहे. थोडंसं शांत मैदानाच्या आतमध्ये वातावरण सध्या पाहायला मिळतोय. कारण काशीनाथ सध्या स्ट्राईक एंड वरती त्यांना शांत ठेवणं तर ओमसाई वांगणी टीमला करावा लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फाईनला खेळण्याचा प्रयत्न सातत्याने आडवा बाटने मैदानाच्या आतमध्ये अगदी खेळले जातात, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. हा देखील चेंडू आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू अर्थातच छोटा खेळाडू त्यांना भरपूर चांगली फील्ड त्या ठिकाणी केली आहे. आणि मी म्हणेन त्या जवळपास 2 ते 3 धावा त्या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, स्लोवर गतीचा बॉल, परंतु फार मोठी गॅप आहे. मिड विकेटला कोणताच खेळाडू नाहीये. चेंडू धन 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 करत सीमा पार काशनाच्या बॅट मधून आलाय करणच्या विरोधात चौकार. आधी आपण पाहतो या ठिकाणी अगदी पगल्या पिबनचं षटक आणि पगल्या पिबनच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग फलंदाज मोहन आणि त्याच्या साथीनं काशीनाथ तुम्हाला पाहायला मिळतील. एक फलंदाज आपण पाहिला होता भानुजशीत ज्याने 3 चेंडू फेस केले गेले होते. त्याच्या बॅटमधून फक्त अवघ्या 8 धावा दफलकावरती पाहायला मिळालं होतं. त्यानंतर भानुजशीतची विकेट ही लवकरात लवकर बाहेर काढली होती गोलंदाज करणनं. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय स्पीड मधील पगल आणि कुठातील दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज सिद्धेश आले. एक चांगला खेळाडू आहे. या खेळाडूच्या नावावरती देखील अनेकदा विक्रम आपण बघलेत, परंतु जेव्हा ओमसाई वांगणी मैदानाच्या आतमध्ये या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी सज्ज असते ना, तेव्हा मात्र क्रिकेटची क्वालिटी हे सातत्याने ओमसाई वांगणे या संघ दाखवत असतो. परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये. बोर्डपाडा विभागामधील आई गावदेवी पिंपवली बीच संघ देखील कमी लिखून जमणार नाहीये. त्या टीमवरती देखील एक वेगळा सातत्याने विक्रम तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती मोहन शिंदे बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू व्हेरिएशन केलाय. मिसटायमिंग स्ट्रोक स्क्वेअर लेग रिझन मधून वेगाने शतक पोहोचलेत. अगदी कटापावती चेंडू कादर केला जाईल तोपर्यंत अवधी होता 2 धाबेच. आणि या 2 धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळाला 16 ऑन बोर्ड. 16 धाबा दफलकावरती सातत्याने आपण पाहतो सिद्धेशला देखील कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज करणला पागलं त्याने 6 चेंडू महत्वाची विकेट अर्थातच 14 धाबा त्याने खर्च केला. परंतु या षटकामध्ये गोलंदाज सिद्धेशला कमबॅक करावा लागेल. या दोन्ही खेळाडूंना लवकरात लवकर बाद करावा लागेल आणि त्या धावसंख्या तुम्हाला 50 पेक्षा जास्त धाबा हे बनवू शकता दोन्ही खेळाडू. इतका स्ट्रॉंग लेवलची बॅटिंग या दोन्ही खेळाडूंकडे पाहायला मिळते. आणि यावेळेस आपण पाहतोय फलंदाज मोहन शिंदे ऑन स्ट्राईक आहेत. अगदी त्याला देखील चेंडू हा बीट केलाय, म्हणजे अर्थातच गोलंदाज सिद्धेश हा स्वतःला सिद्ध करतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा या विकेट ना शॉर्ट ऑफ लेन एक्स्ट्रा काबाच्या वरना फटका एक्झिक्यूट केलाय. फार मोठी गाप, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरेल आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमा पार मोहन शिंदेच्या बॅट मधून सिद्धीच्या विरोधात षटकार. आपण पाहतोय फलंदाज मोहन शेंडेच्या बॅट मधून तिसऱ्याच बॉल वरती षटकार आलाय. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल, स्विंगिंग चेंज ऑफ द पेस, सातत्याने मिस टायमिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळले जात आहेत. परंतु
या चेंडूवरती मिळतील 2 धाबा. मिड विकेट रिजनला खेळाडू सजवतो, वेगाने चेंडूवरती पोहोचलेत आणि तिथे धाबा मिळतात 2. तर या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या आज स्कोरच्या भूमिकेमध्ये माइंड टॅलेंट ऑफ नितीन ढुमना. आपण पाहतो इलेक्ट्रिशियन मान म्हणून त्याची ओळख आहे आणि सध्या तरी बदलापूर शहरामध्ये त्यांची एक वेगळी चर्चा आहे. आणि यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं फटका एक्झिक्युट केला, वेगांवरती चेंडूवरती वेगाने पोहोचलेत क्षेत्ररक्षक. तोपर्यंत मिळतील या 2 धाबा. ही चर्चा देखील केली की बदलापूर शहरामध्ये अगदी नितीन ढुमने या नावाची एक वेगळी चर्चा सातत्याने पाहायला मिळते. अगदी त्यांच्या इंस्टाग्रामला देखील तुम्ही पाहू शकता जी काही कामं त्याने चांगल्या पद्धतीने केलेत ती त्याने त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. शॉर्ट लेनचा बॉल त्याला हुक केलाय, लॉंग ऑनला कोणताच खेळाडू नाहीये. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूने फटके मोहन चेंडे खेळतोय, त्याच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती धमाका चौकार. स्पिल मधील पगला आणि कुटातील तिसरं षटक ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज सचिन, परंतु पगलाच बॉल लॉफ्टेड केलाय, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय, वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि या 2 धाबा अशा पद्धतीने धाबा बनल्या तर 50 पेक्षा धाबा जास्त बनवू शकतात. आणि तेच उल्लेख देखील सुरुवातीला मी केला. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाकले केला तर प्रोजेक्टेड स्कोर जो ऑन स्क्रीन वरती दाखवतोय तो 60 पेक्षा देखील होऊ शकतो, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आणि या षटकामध्ये 16. परंतु तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज सचिन आणि त्यावरती केलं आक्रमण, मिसटायमिंग स्ट्रोक. मिड विकेट रिजन मधून वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले होते, करण आले होते आणि करण कडनं या चुकीच्या अपेक्षा देखील नव्हता. टीमचे कॅप्टन त्यांनी त्यांना चांगलाच ठाऊक आहे या ठिकाणी धाबा कमी थांबवायच्यात आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करण कडनं थोड्याशा चुक्या होतात. अगदी झेल झाली आहे ड्रॉप. प्रयत्न केले होते, वेगाने सुद्धा चेंडूवरती पोहोचलेत, परंतु हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडवा पाडणे खेळण्याचा प्रयत्न सरळ स्पष्टपणे मैदानाच्या आतमध्ये दिसलाय की नाकार दिलाय इथे फलंदाज काशीनाथ शिंदेनं. आणि तिथे पाकलं गेलं तर गोलंदाज सचिनचं कौतुक करावं तेवढं फारसं कमी आहे, कारण 3 चेंडूंमध्ये इथे 4 धाबा फलकावरती त्याने आतापर्यंत खर्च केला. शेवटचे 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये फलंदाज स्ट्राईक एंडवरती काशीनाथ शिंदे, त्याच्या बॅट मधून आतापर्यंत चांगले धाबा आल्यात, परंतु बॅटची लिडिंग एज इस्टनच्या पाठीमागे फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू अगदी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये ओमसाई वांगणे संघ सातत्याने चुका करतो. या चुक्या कुठेतरी वांगणी टीमला टाळाव्या लागतील. या चुक्या मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीने तुम्ही जर केल्या तर तुम्हाला हा सामना सहज रीतीने सोडावा लागेल, कारण म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. परंतु या मॅच मध्ये सातत्याने ओमसाई वांगणी या संघाने मैदानाच्या आतमध्ये चुक्या केल्यात आणि एक चूक तुम्हाला कुठपर्यंत महागात पडू शकते. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये ना तोपर्यंत किती धाबा संख्या उभारू शकते हे सांगता येणं कठीण आहे. परंतु यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अगदी पडल्यानंतर एस्टनच्या पाठीमागे बॉल चाललाय. विकेट किपर कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर आपण पाहतोय सोनू शिंदे तुम्हाला पाहायला मिळतील, तर एक चांगला तो देखील खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधून आपण सातत्याने धाबा देखील भारत भरतो. इथून धाबा कदाचित रोखायच्यात आणि त्याच अनुषंगाने सचिन चांगली गोलंदाजी करतोय. लोवर फुलटॉसचा बॉल होता मिड विकेट रिजनला, करण सातत्याने चुक्या मैदानाच्या आतमध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोड, धाबा मिळतील 4 चौका.
3 षटक या ठिकाणी समाप्त झाले. 3 षटकांमध्ये धावसंख्या फलकापती बनवली गेली आहे 39 धावा फलकापती. सचिनचं कौतुक करावं तेवढं फारसं कमीच आहे. एक लेजंड खेळाडू आहे, एक क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे. 6 चेंडूंमध्ये फक्त 9 धावा. कदाचित मिड विकेट रिझनला करणं हा चेंडू अडवला असता तर तिथे मी म्हणेन फक्त 6 ते 7 धावा तो खर्च करू शकला असता. परंतु जेव्हा जेव्हा गोलंदाजाला शतरक्षणाची साथ मिळते ना तेव्हा तेव्हा गोलंदाजाचा हा आत्मविश्वास हा उंच तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु हार्ड लक टीम करतर वांगणी संघ करता त्या ठिकाणी करण होते. करणकडनं या चुक्या कुठेतरी कमी टाळाव्या लागतील. परंतु पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा बॉल होता, अगदी अपस्टिकच्या बाहेर हा चेंडू फेकला गेलाय. त्यांच्या पाठीमागे थोडीशी फमल तुम्हाला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी सहज रीतीने 2 धावा कंप्लीट आहेत, जे अर्थातच 1+2 अशा धावा मिळतील. 3 पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील 3. या 3च्या मदतीनं 42 धावा फलकापती. स्कोर ऑन द बोर्ड. याबल शॉट ऑफ लेन अशा पद्धतीने तुम्ही जर चेंडू फेकलेत फलंदाज काशनाथ शेंडेला तर त्याच्यावरती हे विकेटच पाहायला मिळतील. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर काशनाथच्या बॅट मधून पगला दमदार षटकार. पुणे तुम्ही पाहतोय खोला टप्पाचा चेंडू फेकलाय लॉंगॉनला वेगाने करण पोहोचले. थोडंसा फंबल पाहायला मिळाले परंतु स्पष्टपणे नाकार दिलाय फलंदाज मोहन शिंदेनं. अगदी त्याच्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. दोन्ही हार्ड हिटर दोन्ही सख्खे बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतात. त्यांना माहिती आहे 50 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर या मॅच मध्ये ओमसाई वांगणे या संघाला आपण पराभूत करू शकतो आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या मधून फटका एक्झिक्युट केला. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु त्यांच्या हाताला चेंडू ब्रश करून सरळ सीमा पार मिळेल. हा नशिबाचा आणखीन एक चौकार. इथे आपण जर पाहिलं गेलं तर कव्हर पॉईंटच्या मधून फटका एक्झिक्युट केला होता फलंदाज मोहन शिंदेनं. चांगला फटका आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले देखील होते. थोडंसं फंबलिंग झालं आणि त्या कारणाचं तिथे चौकार पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा बॉल अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देत असताना अगदी स्ट्रेट अँड डाऊनचा फटका लागोपाठचा हा दुसरा धमाका मोहन शिंदेच्या बॅट मधून षटकार. वरती आक्रमण थोडासा ठिकाणी आपण पाहतोय दबावाखाली गोलंदाज सोनू शिंदे करतोय गोलंदाजी. कारण आतापर्यंत भरपूर प्रत्येक चेंडूवरती मार पडलाय आणि त्यानंतर इथे कमबॅक करायचं होतं. शॉट फाईन लेगचा खेळाडू झाला बीट आणि 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतात परंतु ही शर्यत करतर जिंकले चेंडून आणि चेंडू सीमा पार धावा मिळतील. शेवटच्या बॉलवरती 4 सॉरी शेवटचा अजून एक बॉल शिल्लक आहे आणि चौकाराच्या मदतीनं 63 धावा फलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड पाहायला मिळतील. शेवटचा बॉल 1 to go. समोर फलंदाज मोहन शिंदे ऑन स्ट्राईक. हा चेंडू देखील शफलून खेळायचं होतं. अगदी लेग स्टिपला बीट करणारा बॉल होता. त्यांच्या पाठीमागे सातत्याने चुक्या केल्या जातात परंतु एक धाव कंप्लीट आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. त्या ठिकाणी मोहन शिंदे बॅक टू डगआउट. पाहता पगला पूर्वार्ध संपला. पगला पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना आई गावदेवी पिंपरोली बी संघ धावून पोहोचलाय. तब्बल 2 बाद 64 धावा फलकावरती. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 65 अर्थातच 65 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यामध्ये पेनल्टीच्या धावा 2 आपण ऍड करूया आणि इथून विचार केला तर 64 धावा फलकावरती कंप्लीट झाल्यात. म्हणजे 2 धावा पेनल्टीचा ऍड करून 66 धावा फलकावरती आणि येणारे 24 बॉल विजयासाठी 67 धावा संख्येची गरज. चला नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. एका साईडनं यंगस्टार धनगरवाडी या संघ तर दुसऱ्या साईडनं गेरेजवाडी या संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच या ठिकाणी आपण टॉस संपन्न करणार. टॉस बॉक्स मध्ये विनंती करेल ओमसाई वांगणी अर्थातच वांगणी शहरातील एक चांगले खेळाडू त्याच्या नावावरती देखील आपण अनेकदा विक्रम पाहिलेत. उबित गाझी यांना विनंती केली की तुमच्या शुभ असते आपण या ठिकाणी पगला फेरीतील 3ऱ्या सामन्याचा नाणेफेक कंप्लीट करूया.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन या गिरेजवाडी या संघ आणि त्याच्या विरोधात इंगस्टार धनगरवाडी या दोन संघाच्या दरम्यान टॉस केला जातोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये SP वांगणी संघाचे एक स्टार खेळाडू उबित काझी यांच्या शुभ आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न करतोय ती देखील मॅच तुम्हाला 4 षटकांची खेळवली जाईल पहिला जे काय फेरीतले सामने ते तुम्हाला 4 षटकांचे खेळवले जातील त्यानंतर दुसऱ्या फेरीला होईल सुरुवात तसा 1 षटक या ठिकाणी कमी केले जाईल अर्थातच वेळीच्या बाबी त्या ठिकाणी सामने खेळवले जातील हे देखील लक्षात असू द्या चला शेवटचा कॉल आहे धनगरवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट गिरेजवाडी दोन संघाच्या कॅप्टननी लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी वांगणी या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 16.75 सरासरीने धावसंख्येचा फलकावरती कंप्लीट करायची हे देखील विसरून जाणार नाही कारण 24 बॉल आणि 67 धाबांचं लक्ष फार मोठं लक्ष आणि या 67 धाबांचा पाठलाग करत असताना इथे कशा पद्धतीने धाबा इथून जमा केल्या जातील देखील पाहणं गरजेचं परंतु टॉस बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय उबित गाझी यांच्या शुभास आपण या ठिकाणी टॉस संपन्न केला जातोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये एका साइडने इंगस्टार धनगरवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट गिरेजवाडी या संघ इथे टॉस जिंकलाय गिरेवाडी टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय इंगस्टार धनगरवाडी या संघाला ती देखील मॅच 4 षटकांकी खेळवली जातील हे देखील लक्षात असू द्या परंतु मॅच कडे पुन्हा एकदा बोलतोय जिथे 24 बॉल आणि विजयासाठी 67 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी प्रत्येक षटकामागे तुम्हाला 16.75 सरासरीने धावसंख्येचा फलकावरती मेंटेन करायची आहे हे 67 धावांचा पाठलाग करण्याकरिता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आपण पाहतोय करण आणि त्याच्या साथीने सोनू शिंदे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत परंतु पगले पिबंज षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय आई गावदेवी पिंपरोली बी टीम कडनं अर्थातच टीमचे कॅप्टन काशीनाथ शिंदे ऑन बॉलिंग ट्रॅक वरती पगले षटक 24 बॉल मध्ये 67 धावांचा पाठलाग करत असताना या कॉम्बॉक्स मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ खडकी योगेश शिदोळे सरांचा आवाज थँक्यू सो मच धन्यवाद जिथे मात्र पहिला चेंडू मात्र डॉक्टर काशीनाथ यांचा चांगल्याची सुरुवात करताना पाहतोय कुठेतरी मात्र 17.48 सरासरीमध्ये धावा कुठून काढायचे फलंदाज करण आणि सोनू तिथे मात्र दुसरा चेंडू मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आता मात्र काशीनाथ हल्ला बोट चढवलाय फलंदाज करण याने पहिला येणारा षटकार मात्र काशीनाथच्या नावावर राहिला परंतु दुसरा चेंडू मात्र फलंदाज करण यांच्या मात्र नावावर चांगलीची सुरुवात पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडू इथे मात्र कुठेतरी इथे मात्र गुडलेच्या स्पॉटवरती टाकलेले चेंडू इथे मात्र डॉट चेंडू येतोय सुरुवात मात्र चांगली करावी लागेल फलंदाज करण आणि सोनू यांना अद्याप मात्र 3 चेंडूचे पैकी गेले धावफलकावर धावायला लागले 6 पुन्हा एकदा मात्र उंचावर मारले चेंडू चेंडू मात्र बाउंड्री दिशेने चाललाय चेंडू मात्र थांबणार नाही चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार चौथ्या चेंडूवर एक चौकार दाखवलाय फलंदाज करण यांनी आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 10 आकड्यावरती कुठेतरी मात्र एक चेंडू गोलंदाज काशीनाथ यांच्या नावावर तर दुसरा चेंडू मात्र फलंदाजाच्या नावावर इथे मात्र अशाच फटकेबाजी करावी लागेल फलंदाज करण आणि सोनू यांना 67 धावांचं टार्गेट असेल पहिले षटक चालू आहे पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी ट्रॅक होती गोलंदाज पिंपलोली संघाकडून काशीनाथ पुन्हा एकदा मात्र उंचावर मारले चेंडू चेंडू मात्र क्षेत्ररक्षक आहेत भानुदास कडून मात्र चुक्या होणार नाही आणि तिथे मात्र एक सिंगल आली गेले या सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 11 आकड्यावरती आता मात्र नॉन स्ट्रायकर फलंदाज सोनू शिंदेला पाहू शकाल स्ट्राईक वरती
सोनूकडून मात्र अपेक्षा असतील ओमसाई वांगणे संघाच्या. अद्याप मात्र 5 चेंडूची पैकी केले गेले 11 धावा फलकावर लावले गेले. काशीनाथने मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी केली. 2 फटके खाल्यानंतर मात्र एक सिंगल येते. आणि रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन असेल थोडेसे दुखी असेल क्षेत्ररक्षणासाठी. मात्र जोरदार अपील केली जाते. निश्चितच चेंडू मात्र कुठेतरी बाहेर घेऊन जाणार होता आणि ते मात्र डॉट चेंडू येतोय. षटक मात्र इथं मात्र पहिलं समाप्त झालंय. एक षटक मात्र समाप्तीनंतर ओमसाई वांगणी या संघाचे मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 11 वरती. अजूनही 8 चेंडू मध्ये 56 धावांची गरज असेल. साठी गोलंदाज येतो. गोलंदाजी ट्रॅकवरती भानुदास गोलंदाज. काशीनाथने मात्र चांगलं षटक हाताळलं. 2 फटके खाल्ले परंतु अद्याप मात्र 4 चेंडू चांगली फेकी केली गेली आणि तिथेच धाव फलक मात्र जाऊन पोहोचले 11 वरती. बिनबाद 11. अजूनही 18.67 ची गरज रन रेटची गरज असेल. 18 चेंडू मध्ये 56 धावांची गरज असेल अजूनही ओम साई वांगणी या संघाला. पुन्हा एकदा मात्र लेग साइड दिसून ठेवलेला चेंडू. चेंडू मात्र शतक काशीनाथ मात्र शतक आवाक्याच्या बाहेर. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल 1 टू बाउन्स चौकार आणि ते मात्र चौकाराने धाव फलक 4 आकड्याने पुढे सरचवणार 15 आकड्यावरती. कारण मात्र कुठेतरी चांगल्याशी फलंदाजी करताना पाहतोय आपण. अद्याप मात्र 7 चेंडूचा खेळ केलाय करणने. 15 धावा कुठून काढलेत वैयक्तिक. भानुदास तर पहिल्या चेंडूचा चौकार दाखवलाय फलंदाज करण याने. पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक असतील इथं मात्र क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही निश्चितच. एक मात्र चिकी सिंगल निश्चितच इथं मात्र ओढतोडच्या स्वरूपात इथं मात्र 1 धाव तिथे मात्र 2 धावा आल्या. निश्चितच कुठेतरी थोडसा थ्रोफेकी मात्र चुकीची झाली आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं गेलं. करणला मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय फलंदाज सोनू यांनी. निश्चितच करण मात्र अद्याप चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा लेग साइड चेंडू. चेंडू मात्र आता थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल जमिनीला गुदगुल्या करत दन करत हा येणार करणच्या बॅट मधून चौकार. मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21 आकड्यावरती. कुठेतरी मात्र गोलंदाज भानुदास हल्ला चढवला जातो फलंदाज करण यांच्याकडून. धाव फलक मात्र 21 आकड्यावर स्थिर असेल. अद्याप कुठलाही मात्र विकेट मात्र मिळाला नाही गोलंदाज भानुदास आणि काशीनाथ याला देखील. इथे मात्र 5वा चेंडू टाकला होता. स्लो चेंडू होता. निश्चितच करणला मात्र चेंडूचा टप्पा समजला नाही. चेंडू मात्र डॉट जातोय. भानुदास यांच्याकडून मात्र आता कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करते गोलंदाज भानुदास. अजूनही दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक असतील. करणकडून मात्र मोठ्या फटक्याच्या अपेक्षा असतील ओमसाई वांगणी संघाकडून. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. चेंडूचा मात्र समाचार घेताला नाही फलंदाज करण. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा तू करता 1च धाव असेल. निश्चितच कुठेतरी काशीनाथ कडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. निश्चितच इथे मात्र पुन्हा एकदा 1 धाव ऍड होईल धाव फलकावरती 22 आकड्यावरती. अद्याप मात्र 11 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 11 चेंडू मध्ये मात्र 22 धावा कुठून काढल्यात. कुठेतरी मात्र डबलची सरासरी राखण्याचं काम केलंय फलंदाज करण आणि सोनू यांनी. वैयक्तिक मात्र 22 धावांवर खेळतोय फलंदाज करण.
शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील. आता स्ट्रायकर फलंदाज सोनू शेंडेला पाहू शकाल. सोनूकडून मोठ्या फटक्याच्या अपेक्षा असतील. पुन्हा एकदा मात्र टोलला चेंडू मात्र पुन्हा तर डबल धाव घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र पाता पाता 2 धाव पूर्ण होतात की निश्चितच चांगल्याशी रनिंग म्हणावी लागेल सोनू आणि करण यांची. इथे मात्र 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडू मात्र 24 धावा कुठून काढल्यात. येणारे 12 चेंडू 43 धावांची गरज असेल. अजूनही सामना मात्र बॅलन्स असेल निश्चितच दोन्ही संघांच्या बाजूने असेल. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडू मध्ये मात्र 24 धावा कुठून काढल्यात. इथे मात्र पहिली जोडी मात्र अजूनही मैदानावरती थांबून खेळते करण आणि सोनू यांची. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मोहनला पाहू शकाल. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मोहनला पाहू शकाल. अजूनही येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडू मध्ये मात्र 43 धावांची गरज असेल. इथे मात्र 21.50च्या सरासरीने मात्र धावा जमावे लागतील. धावा मात्र होऊ शकतील निश्चितच. अजून मात्र हार्डिटर फलंदाज करण आपण पाहू शकाल स्ट्राईक वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मोहन. फिरकीचा जादूगार मोहन. पहिला चेंडू भीमर चेंडू. पंचांचा इशारा नो चेंडू. चेंडूला मात्र पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहावं लागेल षटकार निश्चितच. भीमरचा चेंडू होता. भीमरचा चेंडू मात्र फुलटोल उसूल केलाय फलंदाज करण्याने. चेंडूला मात्र पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला चेंडू मात्र षटकार. 7 धावा या चेंडूवरती निश्चितच. फलंदाजासाठी मात्र संधी असेल. चेंडू मात्र फ्रीट असेल. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू. चेंडू मात्र गॅप मध्ये ढकलून दिलाय. चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. करणच्या बॅट मधून येणारा हा हँडसम चौकार. कुठेतरी मात्र एक खराब चेंडू फेकला गेला गोलंदाज मोहन यांच्याकडून. त्याच्यावर मात्र हल्ला चढवला फलंदाज करणने. वैयक्तिक 12 चेंडूचा खेळ करतोय फलंदाज करण आणि 32 धावांवर खेळतोय नाबाद. चांगल्याशी फलंदाजी म्हणावी लागेल करण यांची. धाव फलक मात्र 35 वर स्थिर असेल. पुन्हा एकदा लेग साइड चेंडू मात्र काशीनाथ येथील निश्चितच चांगल्याशी क्षेत्ररक्षण काशीनाथ यांचं अचूक थ्रोफेकी असेल निश्चितच. धाव फलक मात्र 36 या आकड्यावरती. 10 चेंडू 31 धावांची गरज. अजूनही सामना मात्र बॅलन्स असेल. जो परत मात्र क्रीज वरती 10 चेंडू 31 धावांची गरज. इथे मात्र सामना मात्र खुला केलाय फलंदाज करण यांनी कुठेतरी. जो सामना मात्र एका चेंडू नो फेकला होता त्याच्यावर मात्र सामना खुला करण्याचं काम केलंय फलंदाज करण यांनी. अजूनही सामना मात्र बॅलन्स असेल दोन्ही संघासाठी. येणारे 10 चेंडू 31 धावांची गरज. इथे मात्र कुठेतरी दांडी उद्ध्वस्त केली जाते. फलंदाज सोनू यांची निश्चितच. मागचा दरवाजा मात्र खुला केला होता आणि मोहन यांनी मात्र पाहिलं आणि निश्चितच मात्र पहिला धक्का लागत असताना ओमसाई वांगणी या संघाला सोनू शेंडेच्या स्वरूपात पहिला गडी डगआउट त्या रस्त्याला. निश्चितच कुठेतरी मात्र पहिला चेंडू खराब फेकला होता. त्यानंतर मात्र चांगले चेंडू फेकताना पाहतोय आपण गोलंदाज मोहन यांना. अजूनही 9 चेंडू 31 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज मैदानात जाताना पाहतोय आपण सिद्धेशला पाहू शकाल. सोनू शेंडेने मात्र कुठेतरी विकेट येते. निश्चितच पहिला बेग थ्रो मात्र निर्माण करून देतोय गोलंदाज मोहन ओमसाई वांगणे या संघाचा.
अजूनही सामना मात्र बॅलन्स असेल दोन्ही संघाकडे. जास्तीत जास्त मात्र स्ट्राईकवर करण्याचं काम करावं लागेल फलंदाज सिद्धेश यांना. पाहूया तो काम मात्र करेल का. एकदा डॉट चेंडू कुठेतरी निश्चितच वारंवार डॉट चेंडू फेकला जातात गोलंदाज मोहनकडून. अजूनही मात्र 8 चेंडू बाकी असतील. 8 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असेल. कुठेतरी शेवटच्या 2 चेंडू मात्र एखादा मोठा फटका आला ना तर सामना मात्र रंगत निर्माण होईल. इथे मात्र चेंडू उंचावून मारलाय. चेंडूला मात्र पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेशच्या बॅट पासून येणारा हाय हँडसम षटकार. एक चेंडू डॉट केल्यानंतर कुठेतरी एक मोठा फटका खेळला जातोय फलंदाज सिद्धेश कडून. आता मात्र शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर मात्र चौकार षटकार आला तर सामना मात्र पूर्णपणे खुला होऊन जाईल ओमसाई वागणे संघासाठी. 7 चेंडू 25 धावांची गरज. त्या फलकावर धावा लावल्या गेल्या 42 एक बाद. पुन्हा एकदा लेग साइड टोलवली चेंडू जेलची संधी असेल इथे मात्र निश्चितच चेंडू मात्र थांबणार नाही. 1 बाउन्स चौकार जाईल आणि चौकाराने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल 46 आकड्यावरती. अजूनही मात्र सामना बॅलन्स असेल. 7 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असेल. निश्चितच सिद्धेशने मात्र 3 चेंडू खेळून काढलेत. 10 धावा कुठून काढल्यात. करण मात्र कुठेतरी 13 चेंडू मध्ये 33 धावा खेळलाय. निश्चितच चांगल्याची साजेदारी केली गेले दोन्ही फलंदाज करण आणि सिद्धेशच्या माध्यमातून. आता मात्र 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असेल. येणारे 6 चेंडू 21 धावांची गरज. पाहूया नेक्स्ट बॅलन्स गोलंदाज गावदेवी पिंपळवली संघाकडून कोण असेल. चला सामन्याला फिडअप करायचे पंच. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी टॅगवरती गोलंदाज रामदास. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये मात्र 21 धावा कुठून काढायचे. स्ट्रायकर फलंदाज असेल करण ज्याने मात्र 1 साइड किल्ला लढवला गेलाय. करणच्या माध्यमातून ओमसाई वागणे संघाकडून चांगली फलंदाजी पाहतोय अद्याप करण यांची. त्याला साथ देण्यासाठी मात्र सिद्धेश आलाय. सिद्धेशने मात्र 3 चेंडूचा खेळ केलाय. 3 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केले कुठून काढल्यात आपल्या संघासाठी. आता मात्र पूर्ण संघाची धुरा गोलंदाज रामदास वरती. इथे मात्र पहिला चेंडू हलक्या क्षेत्राने टॉप केला. इथे मात्र मोहन असतील. मोहन कडून चुकी होणार आणि इथे मात्र चांगल्याशी तुरपैकी पाहतोय. 2 रनाची घेण्याच्या इथे मात्र फलंदाज सेफ असतील. चांगल्याशी रन मानावी लागेल करण यांची. गोलंदाज मात्र कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहतोय. मोठ्या फटक्याचं वंचित ठेवलंय फलंदाज करण यांना. रामदासला मात्र कुठेतरी 5 चेंडू मध्ये 19 धावा थांबवायचे. पाहूया धावा मात्र थांबवले जातील की फलंदाज मात्र कुठून काढेल. अद्याप 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा त्याच स्टेशनने मारलेला चेंडू. चेंडू मात्र मोहन येतील. मोहन कडून चुकी होणार नाही. निश्चितच पुन्हा एकदा चांगलासा तुरपैकी केले जाते गोलंदाज. आणि इथे मात्र एक ओव्हरथ्रोच्या स्वरूपात चेंडूला मात्र सोडून दिलंय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल ओव्हरथ्रोच्या स्वरूपात सीमा रेषा बाहेर. हा येणारा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात चौकार. निश्चितच चेंडूवर मात्र 6 धावा खर्च केल्या गेल्यात. इथे मात्र 2 धावा खर्च होत्या त्या मात्र 7 धावा खर्च केल्या गेल्यात. हे मात्र कुठेतरी महाग पडेल पिंपळवली संघाला. आता मात्र सामना खुला केला गेलाय. निश्चितच 4 चेंडू मध्ये 13 धावाची गरज असेल. अजूनही सामना मात्र बॅलन्स असेल. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. कुठेतरी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो पण क्षेत्राची साथ देत नाही. पुन्हा एकदा हलक्या चेंडूला टॅप केला. इथे मात्र निश्चितच एक सिंगल येईल. अजूनही 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 2 फटके मात्र इथं सामना खुला करून देतील
ओमसाई वांगणी संघाला, तर एक डॉट चेंडू मात्र सामन्यामध्ये शिरकाव करून देईल जे गावदेवी पिंपळवली या संघाला. अजूनही मात्र सामना बॅलन्स असेल दोन्ही संघासाठी. निश्चितच रामदास मात्र कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहतोय. स्ट्रायकर आता मात्र नॉन स्ट्रायकर फलंदाज जातोय. सिद्धेशच्या बॅट मधून मात्र एक षटकार एक चौकार आलाय, त्याला मात्र स्ट्रायकवर आणलंय. कुठेतरी मात्र 3 चेंडू असतील, 3 चेंडू मध्ये 12 धावा कुठून काढायचे. ज्या मात्र 2 धावा पेनल्टीच्या असतील त्या मात्र कुठेतरी माग ठरतील असं वाटतोय वांगणी संघासाठी. निश्चितच 12th मॅनकडे मात्र पूर्ण ड्रेस कोड नसल्यामुळे त्यांना ती पेनल्टी लागली गेली आणि निश्चितच त्या धावा मात्र कुठेतरी मागण्या पडतील. आता स्ट्रायकरला फलंदाज सिद्धेशच्या बॅटमधून षटकार चौकार आलाय. पुन्हा एकदा उंचावर मारायचा प्रयत्न, तिथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र धाव फलकावर ऍड होईल. निश्चितच आता मात्र सामना जड झालाय ओमसाई वांगणी संघासाठी. 2 चेंडू 11 धावांची गरज असेल. तर नेक्स्ट मॅच असेल गिरेची वाडी आणि यंगस्टार धनगरवाडी आणि गिरेचवाडी. तर गिरेचवाडी संघात आता मात्र उंचावर मारला चेंडू, चाहूया झेलची संधी असेल, झेल खाली मोहन येतील, झेल मात्र सुटलं जातं. निश्चितच इथे मात्र 4 धावा वाचवल्या गेल्यात आणि आता मात्र सामना जड झालाय. कुठेतरी 1 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असेल. आता मात्र कुठेतरी एखादा खराब चेंडू मात्र सामन्याचं चित्र बदलून टाकेल आणि इथे मात्र पूर्णपणे कमबॅक करून दिले गोलंदाज रामदासने. शेवटचा चेंडू असेल, 1 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असेल. एखादा मात्र खराब चेंडू सामन्यामध्ये शिरकाव करून देईल ओमसाई वांगणी या संघाला. गिरेचवाडी संघाने मात्र रेडी राहायचंय क्षेत्ररक्षणासाठी. 1 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्रायकर फलंदाज सिद्धेश, इथे मात्र उंचावर मारले चेंडू, इथे मात्र सामना मात्र गमवावा लागलाय ओमसाई वांगणे या संघाला. निश्चितच चांगली फलंदाजी राहिली अद्यापी ओमसाई वांगणे या संघाची. इथे मात्र 5 धावांनी सामना मात्र गमवावा लागला. निश्चितच चांगली फलंदाजी पाहिली आपण करणांची सिद्धेशांची. कुठेतरी थोडासा मात्र सामना गमवावा लागला. काय नाही, प्रयत्न खूप चांगले राहिले वांगणी या संघाचे, परंतु पेनल्टीच्या त्यातून धावा लागल्या ना त्या मात्र कुठेतरी जड पडल्या ओमसाई वांगणी या संघासाठी. निश्चितच 18 चेंडू आणि 48 धावा होता. वैयक्तिक खेळ होता करण. वांगणी संघाने मात्र करणसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. कुठेतरी हाडलं करण. चांगली फलंदाजी राहिली करणची. 18 चेंडू मध्ये 48 वैयक्तिक धावा कुठून काढल्या करण यांनी. निश्चितच सामना मात्र सोडावा लागला, परंतु प्रेक्षकांची मनं मात्र जिंकली फलंदाज करण यांनी.